कोणाकडेही संकट पाठवत नाही, तो येडा नाही, तो असे खांदे मजबूत पाहतो मग संकट पाठवतो. मी नेहमी सांगतो, माणसानं खचून जायचं नाही, खचून जगावं. माणसाचा पाय चालताना एक पुढं असतो तर दुसरा पाठीमागं असतो. पुढं असतो त्याला अभिमान नाही की मी पुढं आहे, आणि मागं राहिला ना त्याला नाही वाईट वाटत की मी मागं आहे. कारण हे क्षणात बदलणारं असतं. चंद्र चंद्राच्या जाग्याला चमकतो, सूर्य सूर्याच्या जागी चमकतो. चंद्रानं कधी बरोबरी करायची नसते सूर्याबरोबर, आणि सूर्यानं सुद्धा कधी स्पर्धा नाही करायची चंद्राबरोबर. दोघंही चमकतात, फक्त आपापली वेळ यावी लागते. एकदा जिंकल्यानं कुणी सिकंदर होत नाही, आणि एकदा हारल्यानं सुद्धा कुणी फकीर होत नाही, हे कायम लक्षात राहू द्या. माणसाचा स्वभावच असा आहे, तात्पुरत्या दुःखानं दुःखी होतो आपण. सांगू द्या मला, माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कसे, अश्रू सांगून जातात दुःख किती, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेस सांगून जाते लक्ष कुठे आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आलेली वाईट वेळ दाखवून जाते दादा हो आपला आणि परक नेमकं कोण आहे. येऊ द्या ना वेळ आलेली चांगलीच आहे. काही गोष्टी जपून वापरा, रक्तदान करा, गरज आहे आता, नेसेसरी आहे. झाडं लावा, गरज आहे आता. बरीच माणसं झाडं लावत नाही. दरवर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच, रोप नवं, आणि उगवून आलं की सकारामानाची शरड त्याच्यावर. झाडं लावा. आणि वडाची झाडं तर प्रत्येक बाईनं स्वतः लावलं पाहिजे. 3 जूनला यंदा वटपौर्णिमा आहे. किती जूनला? तुम्ही वडालाच ओवाळता ना? तुमच्याकडे असते का वटपौर्णिमा? वडाला ओवाळता का बाबळीला? वडालाच ओवाळता ना? वडच पुसताना. आणि काय म्हणता वड पुसताना? वडा पाव. काय म्हणता वडाला? वडा. मग जेवढ्या सुवासिनी महिला गावात आहेत तेवढी वडाची झाडं आहेत का सगळ्यात मिळून? तुम्हाला असं काय वाटत नाही का दुसऱ्याच्या वडाला फेरे घालायला? यंदा संकल्प करा, आपलं झाड, आपला दोरा, आपला फेरा, आपला नवरा, लोकाला ताप देऊ नका. कन्सेप्ट किती चांगले आहे बघा संतोष दादा. जेवढ्या गावात सुवासिनी तेवढी वडाची झाडं उगवून येतील. कशाला ट्री प्लांटेशन करावं लागेल? झाडं लावा ना आपापली. आणि तुम्हाला काय वाटत नाही का आपली बायको पण त्याच वडाला वेडा मारते, पाटलाची बी त्यालाच जाते, सखाराम तात्याची पण तिथंच, तुकाराम आबाची बी तिथंच जाते, आपल्या भावाची बी त्यालाच ववाळते, म्हणती वडा. असं तुम्हाला काय वाटत नाही का? सगळ्यात मिळून एक. यंदा आपापलं झाड स्वतः लावा. काही गोष्टी जपून वापरा, लाईट जपून वापरा. वीज चोरी करण्यामुळे शेतकऱ्याला दिवसा लाईट भेटत नाही, रात्री त्याला दारी धरावी लागतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, देवाच्या देशाच्या धर्माकरता एकत्र यायला शिकारे. देवाकरता झटत राहिले ते ज्ञानोबा तुकोबा, देशाकरता अमर झाले ना ते भगतसिंग सुखदेव राजगुरू, आणि धर्माकरता झटत राहिले ते छत्रपती शिवाजी महाराज. लोक म्हणते काय केलं आमच्या शिवाजी महाराजांनी? ऐका माझ्या दादा, बरीच माणसं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज झालेच नसते तर काय बिघडलं असतं. त्यांना ऐकावं माझं वाक्य. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून दारात आहे पवित्र तुळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून भरून राहिले सुवासिनींचं कपाळ, आणि आमचा राजा या दुनियेत जन्माला आला म्हणूनच झाली हिंद विश्वराज्याची सुंदर सकाळ. एवढे उपकार आमच्या राजाचे. विजयसारखी तलवार चालून गेला, शत्रूचा निपात करून गेला, गडकोट किल्ले जिंकून गेला, वाघनाचा हाता तोडून अफजल खानाचा पुतळा फोडून गेला, भगवान ईशान तुमच्या माझ्या हातावरती देऊन गेला, 32 मन सोनेरी सिंहासन स्थापन करून गेला. आणि ज्या दिवशी आमचा राजा स्वर्गात गेला ना त्या दिवशी तिथल्या 33 कोटी देवतांनी ज्या राजाला वाकून मुजरा केला ना त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे 36 वाघाचं बळ असणारा, तर म्हणजे मोगलांना त्रस्त करणारा, परतन फिरणारा, तिन्ही देवांचा राजा, शिस्तप्रिय वाणी ते जिजाऊ पुत्र, महाराष्ट्राचं वैभव हार न मानणारा, राष्ट्राचं भूषण जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे 3 दोष कलियुगात
कलियुगातल्या माणसाला आहेत म्हणून हे 3 संकल्प पुढे मांडले. कोण म्हणतं या 3 दोषातनं मुक्त होता येतं? नाही होत. कलियुगातल्या माणसाला 3 दोष आहेत. अल्पभाव. रस्त्याच्या कडेला ऍक्सिडेंट झाल्यानंतर लोक थांबतात का बाजू देऊन जातात? खरं खरं सांगा. अहो बाजू देऊन जातात. तो कोणी थांबत नाही हायवेला ऍक्सिडेंट झाल्यावर. समजा शेजाऱ्यानं बोर घ्यायची मशीन त्याच्या रानात लावली. बोर कळतं ना तुम्हाला? ते होल असतं ते असं बोर घेतात बघा, पाणी लागतं त्याला. ती बोर घ्यायची मशीन त्यानं त्याच्या रानात लावली तर त्याच्या बोरला तुम्हाला पाणी लागल्यावर आनंद होतो का त्याच्या बोरमधनं धुरळा फपोटा माती निघल्यावर आनंद होतो? हा, जितका खकानं निघन ना खालना असं भोकना तेवढं त्याला बरं वाटतं. ते म्हणतं अजून 2 पायपा जाऊ दे. ते मला आधीच गेलं जाऊ दे अजून. परवा तर एक जण माझ्याकडे पळतच आलं, बाबा लय पोटात दुखतं, लय पोटात दुखतं, लय पोटात दुखतं. म्हटलं काय रे कधीपासून दुखतं पोटात? तो म्हणला शेजाऱ्यानं बंगला बांधला ना तेव्हापासूनच दुखायला लागलं. राहील का पोटातलं दुखायचं? देवानं माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, तुला देव नाही आठवलं. पापच वेड्या सार साठवलं. मानसा आता तरी मानसात ये. मानसा आता तरी मानसात ये. भजन बिना तूने तेरा जन्म गवाया रे. तूने तेरा जन्म गवाया रे. नाही लोकांच्या लक्षात अल्पभाव आहेत. त्या लोकाला सांगावं संत चरणी भाव धरा, क्षण क्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुज्यता वरा हेची करा बापान. अल्पभाव. कालचं लक्षात राहत नाही हो लोकाच्या. सोबदार रात्रीचा अभंग कोणता होता? तुम्ही हसू नका, तुमच्या तरी कुठे ध्यानात राहिले तेव्हा. ऐकताय ना? सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार हाच होता ना? वा वा, छान, सुंदर, किती छान. बघा हे ऑप्शन मधले पावले की नाही, हे पाव म्हणल्याचा परिणाम. मला हे वातावरण आवडले. लक्षात राहत नाही लोकांच्या. एक माणूस ना बाजारात गेला 10-10 रुपये घेऊन 2 हातावर. बायकोनं सांगितलेलं कांदे बटाटे आणा. तिथनं माघारी आलं आणि बायकोला विचारायला लागलं कुठल्या 10 रुपयाचे बटाटे आणि कुठल्या 10 रुपयाचे कांदे विसरलो म्हणून माघारी आलं. अल्पमती. नाही लक्षात राहत लोकांच्या का हो? आणि सगळ्यात महत्वाचा दोष कोणता? अल्प आयुष्य. तुमच्या लक्षात असेल ना तर ऐका. कीर्तन झाल्यावर बोराटे महाराज घरी जाईल का वर जाईल हे सुद्धा सांगता येत. माझ्याकडे बघून माना हलवू नका. तुमची तरी काय गॅरंटी? नियम आहे. कोणी दिवसी माहिती चालून हो, कोणी दिवसी प्राण जाती घेऊन, कोणी दिवसी स्मशानी जाऊन एकटे रहावे, एकटे रहावे, एकटे रहावे. नियमही जगाचा. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे,
कैसे रहावे. मी नेहमी सांगतो, तुम्ही आयुष्यात संकट आल्यानंतर संतोष महाराज खचून जाऊ नका, खचून जगा. संकट येणं त्यांचं काम आहे. आणि देव सुद्धा संकट अशाच खांद्यावरती पाठवतो जे खांदे ते संकट पेलायला समर्थ आहेत. कोणाकडेही संकट पाठवत नाही तो, येडा नाही तो. असे खांदे मजबूत पाहतो मग संकट पाठवतो. मी नेहमी सांगतो, माणसानं खचून जायचं नाही, खचून जगावं. माणसाचा पाय चालताना एक पुढं असतो तर दुसरा पाठीमागं असतो. पुढं असतो त्याला अभिमान नाही की मी पुढं आहे, आणि मागं राहिला ना त्याला नाही वाईट वाटत की मी मागं आहे. कारण हे क्षणात बदलणारं असतं. चंद्र चंद्राच्या जाग्याला चमकतो, सूर्य सूर्याच्या जागी चमकतो. चंद्रानं कधी बरोबरी करायची नसते सूर्याबरोबर, आणि सूर्यानं सुद्धा कधी स्पर्धा नाही करायची चंद्राबरोबर. दोघंही चमकतात, फक्त आपापली वेळ यावी लागते. एकदा जिंकल्यानं कुणी सिकंदर होत नाही, आणि एकदा हारल्यानं सुद्धा कुणी फकीर होत नाही, हे कायम लक्षात राहू द्या. माणसाचा स्वभावच असा आहे, तात्पुरत्या दुःखानं दुःखी होतो आपण. सांगू द्या मला, माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कसे, अश्रू सांगून जातात दुःख किती, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेस सांगून जाते लक्ष कुठे आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आलेली वाईट वेळ दाखवून जाते दादा हो आपला आणि परक नेमकं कोण आहे. येऊ द्या ना वेळ आलेली चांगलीच आहे. हे अल्पायुष्य असलो तरी आपण समाधानी राहिलं पाहिजे, त्याचं कारण आहे. मी नेहमी सांगतो, माणसाच्या बरोबर श्रीमंती बरोबर समाधान पाहिजे, आयुष्याबरोबर आरोग्य पाहिजे, आणि ज्ञानाबरोबर नम्रता पाहिजे. या तीन गोष्टी सोबत असल्यानं काही कमी पडत नाही. तुम्ही फक्त जे जे होईल ते सहज पहा, तुम्ही काळजी करू नका. हे तुम्हालाही माहित आहे सगळ्याला की जे आपल्या ललाटावर लिहिलंय ते होणार आहे, मग काळजी का करता. जे काही प्रारब्धात आहे ते होतच ना. पण माणसं उगा चिंता करतात. मला सांगू द्या लोकांना, आने वाला कौन है, जाने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है. देने पे आया तो इतना देता है, छप्पर फाड़ के दे जाता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, इस हाथों की चमड़ी भी उतार ले जाता है. मग हातावर हात मारून बसायचं. भगवान परमात्म्यानं सांगितलंय ना, अदस्योर्ध्वं प्रसुरातस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवालहा अदस्य मुलानुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. सांगितलं ना त्यानं. मग आपण काय हातावर हात मारायचा नाही, मारायचा हातावरती हात, पण आपण लोकाला सांगावं, गर्व नको करू. देने पे आया तो इतना देता है, ओ दिन में 3-3 कीर्तन भी देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, ओ 2-2 साल लॉकडाउन भी रखता है. देने पे आया तो इतना देता है, वो 2.5 साल तक खुर्ची भी देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, वो तुकारामाक देता है. जाताना एक नाता से मिलता है, सूरत मार के गुवाहाटी भी जाता है, पहले पहले नाम भी लेता है, फिर तो धनुष्यबान भी ले जाता है, फिर मेरे सामने रखा हुआ गो मेरे ही सामने रख देता है. मानवाला कळायला पाहिजे, जन्माला आलाय ना तुम्ही तर 3 दोष घेऊनच आला. मानवात विसरू नको तुझ्या सत्य नीतीला, गर्वाने फुगू नको आपुल्या या छातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. गर्वाने फुगू नको आपल्या या छातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. सख्या बापाला तुझे बघू नको बेईमान, यम भासा पडल्यावर होशील तू बेईमान,
बायका मुलगन गोत सर्व राहणार तुझं कर्म वेड्या तुझ्या बररा. पूर्वीचा काळ वेगळा होता. आता जे कर्म इथं कराल ना ते इथंच फेडावं लागेल. भले तुम्ही 4 वेळेला आमदार असाल, भले हे तुम्ही एकदा खासदार असाल, तुम्ही यूपी मध्ये राहणारे असाल, तुम्ही दोघं सख्य भाऊ असाल, आता कर्म इथंच फेडावं लागतं. कुणी येईल गळ्यात आयडेंटिटी घालून आणि गोळ्या घालून निघून जाईल. आता इथलं इथंच फेडायचंय. आता तिथं नाहीच नाही, इथलं इथंच फेडायचं. सख्या बापाला तुझे नको बेईमान, यम फासा पडल्यावर होशील तू हैराण, होशील तू हैराण, होशील तू हैराण. दारू गांजा बाईन, दारू गांजा बाई. माणसाला 3च रोग आहेत. एक पैसा, बायका आणि प्रतिष्ठा. 3च गोष्टीत अडकलाय जीव. पैशाच्या पाठीमागं पळतोय समाज, प्रतिष्ठेच्या पाठीमागं आणि त्यांच्या पाठीमागं. सांगू का तुम्हाला, ट्रॅक्टर जोपर्यंत एकटा असतो ना, ट्रॅक्टरच्या कुठल्याही ब्रेकवर पाय द्या असं मुंडक्यावर वळतं होते. ते ट्रॅक्टरच आहेत. ते असे ट्रॅक्टर आहेत ना छोटे छोटे, कुठल्याही ब्रेकवर पाय द्या. किशोर दादा असं ट्रॅक्टरच्या कुठल्याही ब्रेकवर पाय दिला ना असं ट्रॅक्टर वळतो. पण एकदा का ट्रॅक्टरच्या पाठीमागं ट्रायली अडकवली ना, कधी बघावं रस्त्यानं हायच त्यानं असं थुतारवर केलेलं उचललेलंच आहे पुढनं सारखं. एक ट्रायली असताना बढायला एवढा त्रास. लोक 2-2 टायला कशा काय अडकवत असतील देव जाणे. काहींची तर गावागावानं टायले तेच धन्य माता पिता तयाची. दारू गांजा बाई, दारू गांजा बाई, दारू गांजा, दारू गांजा, दारू गांजा बाई. वरती येईना संसार, अहंकारी तोऱ्यात फिरून तो घरदार, फिरून बालपण सारं खेळण्यात घालवल, तरुणपण वेड्या वासनेत घालवल. 100 पुरांचा बाप, हस्तिनापूरचा सम्राट, भारताचा राजा होता. काय नाव होतं त्याचं? धृतराष्ट्र. जगता आलं त्याला? एकाला 1 लाख पुरं 1.25 लाख ना, तू 1.25 लाख पण तू 60 कोटी घरं सोन्याची कोण होता तो? एका देवाला बंदिवासात ठेवलं होतं त्यानं. त्याचं नाव आहे राजा रावण. त्याला मारावं लागलं. देर इज नो मार्केट ऑफ युअर फिलिंग्स, युअर इमोशन्स अँड युअर सॉरोज असं म्हणणारा आईन्स्टाईन मेला. नथिंग इम्पॉसिबल इन द वर्ल्ड सांगणारा नेपोलियन बोनापार्ट मेला. मोठी मोठी माणसं मेलीत रे दादा. हो काय ताकद होती. कर्मवीर भाऊराव पाटील. मरावं लागलं त्यांना, जावं लागलं ना अण्णांना. काही ताकद होती. स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब. जगता आलं. रेल्वेनं पाणी नेलं होतं लातूरला. लक्ष द्या माझ्याकडं. स्वर्गीय बाळासाहेबजी ठाक महाराष्ट्र मुद्रा करत होता त्या माणसाला. लेका देव निघून गेलाय आमचं आणि पुजाऱ्यांचं भांडण लागले. काही ताकद होती त्यांच्या. स्वर्गीय प्रमोदजी महाजन, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. किती मोठी मोठी माणसं होऊन गेली. दक्षिण कराडचे आमदार विलासकाका उंडाळकर, आमच्या पंढरपूरचे आमदार भारतनाना भालके. काही किरकोळ माणसं होती. अनाथांची माय सिंधुताई सपकाळ. किती मोठी माणसं होती हो. शिवसंग्रामचे नेते आमदार विनायकरावजी मेटे साहेब. 47 लाखाची गाडी होती तरी सुद्धा जावं लागलं. आपली तर आल्टोच आहे ती पण 28,000चे आणि गॅसकीट बसवलेले. दमान चालवायचा मराल. आहे लोक छताड काढून चालतात. आमचा बंगला आहे ना, आमचा बंगला आहे, आमचा बंगला आहे ना, आमचा बंगला आहे, आमचा बंगला आहे. बघा तुकोबऱ्यांच्या सासऱ्याकडं 3644 एकर ऊस होता. 3644 तरी मारावं लागलं. आपला तो 2च एकर ऊस आहे, तो पण 265 आहे. त्याला पण पेटवल्याशिवाय कारखान्याची तोड नाही तरी छताड काढून आमचा ऊस आहे. तुझ्या बरी भले 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 निराले आज जवान परितराले वाल पछताएगा. आज जवान परित
वाणी परिकराड वाले कल्पच कायगा चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता जाएगा सूरज धीरे धीरे ढलता जाएगा सूरज धीरे धीरे ढलता जाएगा ढल जाएगा सूरज धीरे धीरे ढलता जाएगा सूरज धीरे धीरे ढलता चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. मग हातावर हात मारून बसायचं का महाराज? आम्ही मरावं लागणार आहे, ते दुःख येणार आहे, मग हातावर हात मारायचं नाही. प्रयत्न केल्यानंतर सगळं काय मिळतं. वाळूचे कण रगडिता तेलही गळे. मंदिराच्या भिंतीवरती एखादा अंकुर फुलतो आणि त्यातनं एखादं पिंपळाचं झाड उगवून येतं. मग काही त्याला पाणी घालायला कोण जातं? नाही कोण घालत पाणी. ओले मूळ भेदी खडकाचे अंग. अभ्यासासी जाण कार्य सिद्धी किंवा असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. तुका म्हणे हातावर हात नाही मारावा, अगा कर्मी जेवरावे भोगावया यावे देहा एका पाटे सगळे आले. माणसं म्हटली का हो मग हातावर हात नाही मारायचा. हातावर हात प्रयत्न करा, जग जवळ आहे तुमच्या. कर्मानं देव मिळतो. कबीर महाराज सुंदर सांगतात, इतकं गोड जगा, इतकं गोड कर्म करा ना की आपलं जाण्यानंतर लोकांच्या डोळ्यात पाणी येईल. सासू जर 2 दिवस गावाला गेली ना, सासू कळते ना. आमच्याकडे सासूबाईला आत्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात हो? आत्याच म्हणतात ना, का सासूबाई म्हणतात, का मामी म्हणतात, का मम्मी म्हणतात, काही म्हणा. पण ते गेली असे सासू जर माहेरला निघाली ना तिच्या लेकीच्या गावाला वगैरे, तर सुनबाई रडली पाहिजे आणि डोळ्यात पाणी आलं पाहिजे सुनबाईच्या. सासूच्या विरहात तिला रडू फुटलं पाहिजे. कुणाला? सुनाला. कुणाच्या विरहात? कोण लिकीकडे गेलं म्हणून, आणि रडली पाहिजे सुनबाई. आणि रडत रडत म्हणली पाहिजे सुनबाई, आता घरात नाही तर डोळ्याला डोळा लागत. आपलं ते आपलंच असतं. 2 दिवस जाते म्हटले, आता 8 दिवस झालं लिकीच्या घरी. सारखी सासूची यादी. सासू आहे अशी डोळ्या पुढे उभा राहत. काय सांगू बाय, असं वाटतं सासूचा फोटो घ्यावा, फेसबुकला टाका, म्हातारीला इंस्टाग्रामला स्टोरीला ठेवून मेन्शन करा, आणि मी शिवात्या म्हणून मेसेज टाका. आपलं ते आपलं असतं, भगवान महाराजाला नाही कळायचं. सकाळी 2 पोळ्या खाल्ल्या, दुपारी अर्धा किलोचा भात, तरी घशाखाली घास नाही. आता 3 भाकऱ्या खाल्ल्या तरी भूक लागल्यासारखी वाटन. सासू घरात नाही तर असं सारखं वाटतं उभं वारं सुटतं का काय. असं वाटतं तिकडं सासूचं टमटम पलटी हॉन, तिकडंच उलटाई मारावी. असंच म्हणू का? कबीर महाराज सुंदर सांग, कबीर खडा बाजार में मांगत सबकी ना किसी से दोस्ती ना किसी से बैर. कबीर कहे कमाल से 2 बातें सीख ले, कर साहब की बंदगी और भूखे को अन्न दे. तुम एवढे गोड प्रयत्न करा ना की पाठीमागे उत्तमाची उरे कीर्ती मागे. कबीरा जब हम पैदा हुए जग हासे हम रोवे, ऐसी करणी कर चलो जग रोवे और हम हासे. एवढं गोड जगा. आजही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचंच नाव पाठीमागं का निघतं? त्याला कारण आहे, रामायणातल्या रामामुळे अहिलेचा उद्धार झाला हे सगळ्या जगाला माहिती आहे. रामायणातल्या रामामुळे शिळा होती मनुष्य झाली सगळ्या जगाला माहिती आहे. रामायणातल्या रामामुळे अहिलेचा उद्धार झाला डोळे मिटून मान्य करतात लोक. पण आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांमुळेच भारतातल्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार झालाय हे सुद्धा डोळे मिटून मान्य करायला शिकलं पाहिजे. एवढं गोड कर्म असावं.
आजही महात्मा ज्योतिबा फुलेंचंच नाव पाठीमागं का? आजही क्रांतीज्योती सावित्रीमाईंचं नाव पाठीमागं का? देवळातल्या देवीची ओळख त्या सावित्री देवीनंच करून दिली आम्हाला. अजून नाव पाठीमागं एवढ्या करता. या लोकांनी केलं काय हो? या लोकांनी देवप्राप्तीचा निश्चय केला. मला असं वाटतं ज्याला देव मिळवायचा आहे ना त्याने निश्चयच केला पाहिजे. जगाच्या पाठीवरती तो मिळत नाही असं कोण म्हटलं? सगळ्याला मिळालाय. त्या नारद महर्षींनी 2 जन्मात निश्चय केला पण मिळवला. पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे ठेले. एका जन्मात निश्चय करून त्याला मिळवलं. अढळपदी बाळ बैसविला धुरू क्षीराचा सागर उपमन्या. त्या ध्रुव बाळानं 6 महिन्यात निश्चय करून त्याला मिळवलं. ऐकताय ना बसलेले? अहो काही नाही तर एका उडीत मिळवलाय हो त्याला. एका उडीत. मी काय घेऊन बसला? एक उडी मारली त्याला मिळवलं. आमच्या भीमानं तेच केलंय. एक गदावर फेकली आणि खाली जाऊन उभा राहील. मिळवलंय देवाला. कोण म्हणलं निश्चय केला नाही? आमच्या मारुतीरायानं सुद्धा हेच केले. त्या खटवांगरायानं तर एका तासात निश्चय केला. 1 तास उरला खटवांगरायासी. काही नाही 7 दिवसात. श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसा मुक्ती झाली तया. आमच्या मारुतीरायानं सीतेला शोधण्याकरता उड्डाण मारलं. जय बजरंगबली म्हणाले. असंच तरी तुम्ही होईच म्हणले का? काय म्हणले? जय श्रीराम. घातला फुटकार, भरलं उड्डाण, उतरलं, वापस आले. आणि मग सगळं जिकडची तिकडं झाल्यानंतर राम राज्य आल्यानंतर सीता मैयाने विचारलं, मारुती? हा मैया. मला शोधायला आला होता ना रे? हा माई. ते रावणाच्या 80,000 बायका पाहिल्या ना रे अशोकवनात? हो. सुंदर असतील ना रे? हो. काही चिमटाय बघा खोचक. मग त्या 80,000 बायकांपैकी एखादी तरी तुला आवडली असेल ना? प्रश्न कोणाचा आहे? सीता मातेचा. कोणाला विचारलंय तिनं? मारुतीला. मारुती, एखाद्या बाईकडे बघून तरी का होईना पण तुझ्या मनात काम आला असेल ना रे? मारुतीने एका क्षणात उत्तर दिलं, आई अगं कामच रामाचं करायला गेलो होतो त्यामुळं कामच निघून गेला होता. अशा प्रयत्नाला निश्चय म्हणतात. कोण म्हणतो तो मिळत नाही? मिळतो. तुम्ही फक्त देवप्राप्तीचा निश्चय करा. आपले प्रयत्न चुकतात हो. आपण काय अर्पण करतो देवाला? कासयाने पूजा करू केशी राजा. आम्ही पानं फुलं अर्पण करत असू ना त्याला, तर नका करू. तुका म्हणे प्राण करा देवाचे अर्पण. देवाला पानं फुलं अर्पण करू नका. त्याचं प्रोडक्शन त्याला काय देतात? देवाला पानं फुलं वाहनं म्हणजे त्याचं प्रोडक्शन त्याला वाहनं. म्हणजे असं झालं कीर्तनकाराबरोबर त्यांचे सहकारी आलेत, मग कीर्तनकाराच्या पाकिटातनं 500 काढायचं आणि त्यांना भरायचं. लावा आमचंच कुंकू आम्हाला. म्हणजे केला इशारा जाता जाता संयोजकांनी समजून घ्या. ऐकताय तुम्ही? काय अर्पण करतो आपण देवाला? तुम्ही ना विचार करून बघा. तुम्ही देवघर खरेदी केले, तुम्हाला आवडेल असं का देवाला आवडेल असं? आपल्याला आवडेल असं. आपण देव खरेदी करतो पूजायला, आपल्याला आवडेल असा का देवाला आवडेल असा? आपल्याला आवडेल असा. आपण नैवेद्य अर्पण करतो देवाला, आपल्याला आवडेल असा नैवेद्य का त्याला आवडेल असा? आखी पोळी वाहता तुम्ही देवाला? आखी पोळी खरं खरं सांगा बरं, तुम्हाला सटवायची शपथ आहे. आखी पोळी, अहो पोळीचा एक तुकडा. आखी कुरडई, कुरडईच म्हणतात ना तुमच्याकडं, ते कुरवडे पापड असतं, ते पापडाचा एक तुकडा. अख्खा भजनच टाकत देवाला ह्या बाया. भजाचा एक तुकडा. आमटीची वाटी नाही ठेवत त्या, असे 2 थेंब झिट करतात देवाला. घे पिऊन घे, पिऊन घे, पटकन पिऊन घे. भात पिंडा एवढा सुद्धा नाही हो. असे 4-2 शीत खाऊन घे रे, खाऊन घे. पाणी सुद्धा अख्खा पेला नाही, असं टाकून दे. आणि देवपूजेला बसले ना हे महाशय, तर काय ह्यांची देवपूजा, असे समोर बसतात, देवारा पुढं मांडलेला असतो. ते जिशिबीचं खोरं कसं असं फिरतं, असं दांडकं, तसं ह्यांचं दांडकं असं देवाऱ्यात घुसतं. मग एक एक देव उचलतं, उकळलेल्या तेलात भजे सोडावेत ना, तसं पाण्यात एक एक देव टाकतं. बाकीच्या देवाची मजा आहे हो. ते तरंगत येतात, हलके असतात. ते काय चाललंय मतदारसंघात, पण त्या कृष्णाची लय आपदा हो. ते आधीच गुडघ्यावर आलेला गडी, त्याच्या टांगड्याला धर, त्याच्या मुंडक्याला धर, आणि मग गंध घेतं. या भावकीनं तर उघळून मारलं र. ती बोराटे महाराज सांगतं तीच खरं आहे. जी भावकी रामाच्या मागे गेली नाही, जी भावकी अर्जुनाच्या मागे गेली नाही, जी भावकी छत्रपती शिवाजी राजाच्या मागे गेली नाही, ती भावकी आपल्या मागे यायची नाही. उघळून मारलं र ह्या भावकीनं. आपल्याच दंडात नॅट नाही राहिलं मनगटात. आता त्याला नाही इलाज आहे. डोक्याच्या वरनं गेले रे. नरडीला आले, गप घोटायचा. आता कानाला खडा लावायचा, गप बसायचं. माणसानं बी ना पाठीव हाणव पण पोटाव हाणव.
झाली आपली महापूजा. असली देवाला महापूजा नाही आवडत. देवाला आवडणारी महापूजा वेगळीच आहे. ऐका माझ्या दादानो, देवप्राप्तीचा निश्चय करणं ही देवाला महापूजा आवडते. कुणी नाही केला निश्चय, मोठ्या मोठ्याने केलाय. आमच्या चोखोबरायांनी केलाय. वाळवंटी गाव आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंगना. विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, बहुनी निसंग नाथा घरी नाचे माझा सखा बाळू. अबीरा गुलाल, अबीरा कुणी नाही केला निश्चय. सावतोबा तर रानात जायचे शेतात. बैल विठ्ठल, मोठ विठ्ठल, त्या झाडावर चारा घुमैना त्याही विठ्ठल गे माय. कुणी नाही केला निश्चय. सावतोबाने निश्चयच केला. देवाला भांडले ते. कागारुसला कृपळू बहदी, कृपळू बहदी हो. कोण म्हणतं आमच्या तुकोबांचा निश्चय नाही. तुझा माझा देवा, तुझा माझा देवा, दुःखाचे जनाबाईला सुळावरती देण्याकरता प्रयत्न केले गेले तरी तिनं तिचा निश्चय नाही सोडला. तिचा निश्चय ठाम होता. ती म्हणत होती, देवा अरे अरे इठ्या मुळ मायेच्या. नामदेव महाराजांनी सुद्धा निश्चय केला होता. आई म्हणली होती, नामा देवाला जेवायला घाल बरं, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी.